जय जिजाऊ, जय शिवराय. मी सिद्दीक शेख, अध्यक्ष आपणावतन संघटना. आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये मागील काही दिवसांपासून काही समाजकंटक व देशमूलक संघटना जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून, इंस्टाग्राम, व्हॉट्सअप, फेसबुकच्या माध्यमातून काही अशा पोस्ट शेअर केल्या जात आहेत की ज्यांच्यामध्ये काही सत्यता नाही. अशा पद्धतीने पोस्ट शेअर करून या महाराष्ट्राचं वातावरण दूषित केलं जात आहे आणि त्याच्यामुळे आपल्या राष्ट्रीय एकात्मतेला धोका पोहोचत आहे. मागील काही दिवसांपूर्वीच विशाळगड प्रकरण घडलेलं आहे. या प्रकरणामध्ये सुद्धा त्या ठिकाणी काही तरुणांनी जाऊन धार्मिक स्थळांचं त्या ठिकाणी नुकसान केलेलं आहे, धार्मिक ग्रंथ जाळलेले आहेत. अशी ही दुर्दैवी घटना घडलेली आहे. असाच प्रकार पुन्हा घडण्याची दाट शक्यता असल्याकारणाने आता आपण बघत आहोत की काही पोस्टच्या माध्यमातून पुन्हा असं वातावरण गढूळ केलं जात आहे. लोहगड मुक्ती संग्रामच्या नावाने काही संघटना हे अभियान चालवत आहेत आणि याच्या माध्यमातून खोट्या माहिती पसरवून, तरुणांना भावनिक करून, त्यांच्या भावना भडकावून मोठं दंगल घडवण्याचं षडयंत्र त्यांच्या माध्यमातून रचलं जात आहे. त्यामुळे या राज्याचे गृहमंत्री, पुण्याचे पालकमंत्री तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी यांना माझी विनंती आहे की या अशा समाजकंटकांपासून या महाराष्ट्राचं संरक्षण करण्यासाठी त्यांच्यावरती वेळीच कारवाई करण्यात यावी आणि विशाळगडसारखी दुर्दैवी घटना पुन्हा घडू नये, त्या घटनेची पुनरावृत्ती पुन्हा होऊ नये याची काळजी घेण्यात यावी अशी विनंती मी राज्याचे गृहमंत्री, राज्याचे मुख्यमंत्री तसेच पिंपरी चिंचवड व पुणे जिल्ह्याचे संबंधित पोलीस प्रशासन अधिकारी यांना करतो. आणि या तरुणांना, या शिवभक्तांना, शिवप्रेमींना मी विनंती करतो की आपण सुद्धा या समाजकंटक द्वेषमूलक संघटनांच्या भूलथापांना बळी पडू नये आणि या महाराष्ट्रामध्ये जे आनंदाचं वातावरण आहे त्या आनंदाच्या वातावरणामध्ये विरजन घालण्याचं काम करू नये. आपण सर्वांनी या देशामध्ये संवैधानिक मार्गाने आपण लढत आहोत, संवैधानिक मार्गाने आपण राहत आहोत, आनंदाने आपण राहत आहोत. आपला महाराष्ट्र हा शांत राहिला पाहिजे. या समाजकंटकांच्यामुळे या महाराष्ट्रामध्ये कसली कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ नये व पोलीस व प्रशासनाला वेठीस धरून काही चुकीच्या गोष्टी घडू नयेत यासाठी पोलीस यंत्रणेसुद्धा वेळीच त्यांच्यावरती प्रतिबंधात्मक कारवाई करावी अशी विनंती मी आपणावतन संघटनेच्या माध्यमातून करतो. धन्यवाद.